बर काय सराव संच 4.3 त्रिकोण PQR असा काढा की त्रिकोण PQR असा काढा की कोन Q बरोबर 70 अंश कोन R बरोबर 80 अंश आणि कोन P बाजू PQ QR PR आणि किती आहे 9.3 आता हे तिन्ही बाजूंची बेरीज दिली काय आपल्याला ओके नाही तिन्ही बाजूंची बेरीज दिली म्हणजे याचा तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे काय आहे परिमिती तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे काय परिमिती समजलं परिमिती किती आहे 9.5 सेमी परिमिती आहे की 9.5 सेमीची काय करायचं आधी रेष काढायची काय करायचं 9.5 सेमीची पहिल्या सुद्धा काय करायचं पूर्ण एक मोठी रेष काढा पहिली स्टेप कधी कसं करायला ओके नाही जेवढी आपल्याला परिमिती दिली त्याची काय करायची रेष काढायची किती सेमी आहे 9.5 सेमीची अशी रेष काढली ओके नाही बरोबर नाव आपले नाव म्हणून द्यायचं कोणतं नाव द्यायचं हा कोणतं नाव द्यायचं P आणि Q ऑलरेडी आहेत ना याच्यात ते द्यायचं नाही आपल्या मनात काय द्यायचं AB काय द्यायचं AB समजलं आता पुढचा नेम काय बघ आपला कोन Q किती आहे कोन किती आहे 70 कोन Q 70 आहे त्याला आपण इकडे काय करायचं 70 च्या अर्धे करा 70 च्या अर्धे किती 35 अंशाचा कोन काढायचा आहे अर्धे कोन हा किती करायचं 35 जेवढे कोन आहे त्याचा अर्धे करायचे किती अंशाचा 35 अंशाचा कोन काढायचा आणि इकडे किती अंशाचा कोन काढायचा आहे 80 आहे 80 च्या अर्धे किती 40 इथे किती काढून घ्या 35 अंशाचा कोनाचा मोठा काढायचा समजलं किती अंश आहे 35 अंश समजलं आता इकडे काय करायचं कोण R किती आहे 80 80 च्या अर्धे 40 इकडे 40 अंशाचा कोण काढायचा कुठं B जवळ 40 अंशाचा कोन काढा बरोबर आता कोण काढताना असं जोडा की या आधीचे जे रेषा आहेत त्याला काय करायचं म्हणजे इथे जोडले पाहिजे इथे जोडा हे जरा किती अंशाचा कोन 40 इथपर्यंत कळलं सगळ्याला ओके नाही सगळ्याला आता बघा काय करायचं आता जे आपण दोन रेषा काढले इथे नाव देऊया आपल्या मनाने उरलेला बिंदू कोणता याचे सांगा कोन Q कोन R कळलं मग राहिला कोणता P हा कोणता आपला P बिंदू समजलं ओके नाही काय केले AB काय काढले जी परिमिती आहे तिन्ही बाजूंची बेरीज बरोबर त्याची रेषा आपण काढली आधी पट्टीच्या सहाय्याने किती किती आहे 9.5 सेमीवर पट्टीच्या सहाय्याने काढली कोन Q किती आहे 70 त्याचा अर्धा किती 35 अंशाचा कोन इथे काढले तसेच कोन R किती आहे 80 अंश त्याचा अर्धे किती 40 अंशाचा कोन काढले ते एकमेकांना छेदले इथं आणि एकमेकाला जे कोणाच्या रेषा छेदते आपला या कोन Q आणि कोन R त्रिकोणाचं नाव काय PQR कोणते कोण दिले आपल्याला कोन Q आणि कोन R दिले कोणता कोन राहिला P राहिला म्हणजे आपण छेदलेला बिंदू कोणता असतो मग P आहे समजलं मग आता आपण जे दोन रेषा काढली नवीन कोणत्या काढली AP आणि BP बरोबर AP आणि BP मग हे दोन्ही रेषेचं काय करायचं दुभाजक काढायचं काय करायचं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं इकडे कंस काढायचा इकडे कंस काढायचा कळलं ओके नाही इथे P वर ठेवा याला छेदणारा कंस करा याला छेदणारा कंस छेदले नसेल तर पुन्हा या समजलं मग याच्यातून जाणारे काय करा जे कंस छेदले की नाही त्याच्यातून जाणारे काय करायचं रेष काढायचं काय करायचं मग याच्यातून रेष काढा कशी काढली रेष आपण बरोबर
तसंच कोणाकडे काढायचं बीपी ची रेष काढा. काय काढायचं बीपी साठी. मग इथे बी वर ठेवा, इकडे कंस काढा, इकडे कंस काढा. काढली. मला पी वर ठेवा, याला छेदणारा कंस काढा, याला छेदणारा कंस काढा. समजलं. दोन्ही कंस इथे छेदले गेले. ओके नाही. इथं आणि इथं याच्यात जाणार काय काढायचं रेष काढा. समजलं. ओके नाही. आता हे आपण ते रेष काढली ती मोठी, हे एक पण इथे छेदले नाही. कोण पाहिजे एक छेदन बिंदू आणि पी बिंदू जोडायचा. समजलं. ओके नाही. मग तसंच इथे छेदलं की नाही. ओके नाही. ते पी आणि इथे जोडा. समजलं. ते कोणता आहे त्रिकोण पी क्यू आर. त्यामुळे समजलं नाही. चला परत डबल एकदा काय करायचं. पहिली पायरी काय स्टेप काय आहे सांगा. ए बी काय आहे परिमिती टोटल किती आहे 9.5. 9.5 ची पूर्ण रेष काढली. करेक्ट. मग कोण क्यू किती आहे त्याच्या आधी किती 35 अंशाचा कोण इथे काढा. आणि कोण आर किती आहे त्याचा अर्ध करा 40 च्या अंत काढा. आणि जे इथे जोडले की नाही एकमेकाला, जे जुटले जिथं एकमेकाला छेदतात तो बिंदू कोणता आहे आपला पी बिंदू. आपण रेषा कोणत्या काढल्या नवीन एपी आणि पीपी. मग एपी चा दुभाजक काढा. बरोबर. मग एपी चा दुभाजक काढल्याने ते छेदला या रेषेला. तसंच बीपी चा दुभाजक किती छेदला. मग या पूर्ण रेषा आपल्या परिमिती या रेषेला जे छेदलं की नाही ते बिंदू पी जवळ जोडून टाका. हे कोणता आपला पी क्यू आर. समजलं की नाही. समजलं. कोणत्या तसंच करायचं. समजलं की नाही. बघा दुसरा प्रश्न काय आहे. त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की कोण y बरोबर किती आहे 58, कोण x बरोबर 46, परिमिती किती आहे 10.5. आपण काय म्हणले परिमिती मध्ये काय करायचं आधी परिमितीची रेष काढून घ्यायची. बरोबर. परिमिती किती आहे 10.5 सेंटीची एक रेष मारा. किती 10.5. नाव काय देऊया ए बी. याच्यात जे नाव नाही अक्षर नाही ते नाव द्यायचं. समजलं. ओके नाही. मग कोण वाय किती आहे कोण वाय किती आहे 58. किती आहे 58 चा अर्ध किती 29 अंशाचा कोण काढा. 29 अंशाचा कोण काढले. कुठं कोण ए जवळ. समजलं. कोण ए जवळ किती अंशाचा कोण काढले आपण 58 अंशाचा कोण काढला. 29. आता इथे किती कोण आहे कोण x किती आहे 46 च्या अर्धी 46 च्या अर्धी 23 अंशाचा कोण काढा. 46 च्या अर्धी किती 23 अंशाचा कोण काढा. कुठे काढायचा बी जवळ. बिंदू बी जवळ काय करायचा 46 अंशाचा कोण अर्धी 46 च्या अर्धी 23 अंशाचा कोण काढले आपण कोण काढले. कळलं. जोडा. ओके नाही. आपल्या इथं किती y दिलं x दिलं राहिला कोणता बिंदू सांगा नावामध्ये z. म्हणजे आपला कोणता बिंदू आहे z. कोणता बिंदू आहे z हा बिंदू आपला. कळलं. आता इथे काय करायचं ए झेड चं काय करायचं दुभाजक काढा. दुभाजक म्हणजे काय करायचं मग अर्धपेक्षा जास्त अंतर घ्या. इकडे कंस काढा इकडे पण कंस काढा. झेड वर ठेवा
याला छेदणारा कंस आणि याला छेदणारा कंस काढायचा. त्याच्यामध्ये काय करा मग रेष काढा. तसंच कोणा दुभाजक काढायचं मग बी झेड चा. बी वर ठेवा, इकडे कंस काढायचा, त्याला छेदणारा इकडे कळलं. झेड वर ठेवा, याला कंस काढा आणि छेदणारा याला. बरोबर, याच्यातून जाणारे काय करा रेष काढा. काय करा रेष. कळलं. रेषा इथे छेदली की नाही परिमितीच्या रेषेला पुढे जोडायचं, ते झेड मध्ये जोडायचं. कळलं. हे जे आपण दुभाजक काढले ते दुभाजक रेषा आपण ते परिमितीच्या रेषेला जिथं छेदले तिथं काय करायचं ते वरच्या झेड बिंदू सोबत जोडा. हे आणि इथं पण तसंच. झालं. हे कोणतं आपला मग वाय आणि हे काय आपला एक्स. कळलं. कोण एक्स वाय झेड. काय होईल समजलं. समजलं की नाही. हो की नाही. नाही समजलं. परिमितीची रेष किती आहे. आता याच्यामध्ये काय करत आपण तिसरं गणित काय आहे. त्रिकोण एल एम एन असा काढा की कोण एम बरोबर 60 अंश, कोण एन बरोबर 80 अंश आणि कोण आणि बाजू एल एम प्लस एम एन प्लस एल बरोबर किती 11 सेमी. आधी काय करायचं परिमितीची रेष काढा. परिमिती रेष किती आहे 11 सेमी. 11 सेमीची रेष काढा. 11 सेमीची रेष काढा. पट्टीच्या सहाय्याने 11 सेमीची रेष काढा. समजलं. ओके. बरं. कोण एम किती आहे 60. 60 च्या आधी 30 अंशाचा कोण इथे काढा. 30 अंशाचा कोण काढा. नाव द्यायला ए बी. ए जवळ आपण काय केले 30 अंशाचा कोण काढला. काढले. आता बी जवळ किती अंशाचा कोण काढायचा सांगा बरं. बी जवळ किती अंशाचा 40. कारण काय एल किती आहे 80. 80 च्या आधी 40. 40 अंशाचा कोण बी जवळ काढा. बी जवळ 40 अंशाचा कोण काढा. समजलं. 40 अंशाचा कोण बी जवळ काढा. म्हणजे आता आपले कोणते कोण दिले एम आणि एच दिले. राहिला कोणता एल. म्हणजे आपला कोणता बिंदू आहे एल बिंदू आपल्याला मिळतो. कळलं. पुढचं काय आहे ए चा काय करा दुभाजक काढा. ए चा काय काढा दुभाजक. इकडे कंस मारा, इकडे मारा. एल वर ठेवून याला छेदणारे कंस काढायचे. कळले. इथे कुठे जोडायचे जोडून घ्या. पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्या. ओके नाही. तसंच काय करायचं बी एल दुभाजक कोणाचा अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घ्या.
इकडे कंस मारा आणि इकडे कंस मारा. L वर ठेवा. L वर ठेवून याला छेदणारा कंस आणि याला छेदणारा कंस करा. त्याच्यातून जाणार काय करा रेष काढा. कळलं काय कशा सहाय्याने पट्टीच्या सहाय्याने रेष काढा. जुनी काढले दुबारे. आता इकडे छेदले आपल्या खालच्या परिमितीच्या रेषेला दिसेल की नाही. ते पुढे जोडा. पुढे एल मध्ये जोडा. एल मध्ये जोडा आणि हे पण काय जोडा एल मध्ये जोडा. आणि हे कोणते बिंदू झाले आपले एम आणि एन. त्रिकोण एल एम एन तयार झाला का आपला. उभी नाही त्रिकोण कोणता एल एम एन. समजलं की नाही. अशा तऱ्हेने आपलं सरळ संच संपला. कळलं. आणि धडा बघितला चौथा धडा आपला चौथा धडा संपला. कळलं. ओके नाही.